आता सप्टेंबरचा शेवटचा महिना देखील सप्टेंबर शेवटपर्यंत पण याची आपण मुदत वाढवली आहे। त्यामुळे काळजी करू नका की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली ती योग्य आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी तिच्या कुटुंबासाठी एक आधार देणारी ही योजना आहे। आणि म्हणून अनेक लोक याच्या विरोधामध्ये गेले। चुनावी जुमला आहे, खोटं आश्वासन आहे, कोणी कोर्टामध्ये गेलं। अरे तुम्ही तर काय दिलं नाही, आम्ही देतोय त्याच्यामध्ये का खोडा घालताय की या 1,500 रुपये जे आम्ही देतोय त्याच्यामध्ये आडवे येत आहे ना। ही बंद होणार नाही, ही योजना कायम चालू राहणार असा माझ्या बहिणींना आमचा शब्द आहे। तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर 1,500चे 2,000 होतील, 2,000चे 2,500 होतील, आणखी ताकद वाढवली तर 3,000 होतील। आणि म्हणून तुम्हाला देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही। हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही। जेव्हा खात्यामध्ये पैसे पडू लागले तेव्हा विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार पैसे काढून घेईल। मला दुर्दैव आहे, हे सरकार दोन्ही हाताने देणार आहे। आणि म्हणून माझ्या गोर गरीब बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले। रक्षाबंधन भाऊबीज, आता फक्त रक्षाबंधन भाऊबीज नाही तर दर महिन्याला ही माहेरचं आहेर, ही ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये पडत राहील अशा प्रकारचा शब्द आम्ही देतो। आणि म्हणून आतापर्यंत 1,60,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। जवळपास 2,40,00,000 2.5 कोटी पर्यंत आपले अर्ज आलेले आहेत। आता सप्टेंबरचा शेवटचा महिना देखील सप्टेंबर शेवटपर्यंत पण याची आपण मुदत वाढवली आहे। त्यामुळे काळजी करू नका। ज्या माझ्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्या असतील त्यांनाही त्याचा फायदा मिळेल आणि त्याही त्या योजनेमध्ये येतील। आणि म्हणून या सगळ्या योजना ज्या आम्ही करतोय खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य लोकांसाठी,